गणेश राठोड, शुभम शेळके हे खेळाडू उद्या इन ऍक्शन असतील. उडवलाय, चांगलं टायमिंग, स्लॉग स्वीप केलाय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. तर स्लॉग स्वीप करत असताना षटकार ठोकलाय. त्यानंतरचा बॉल पुन्हा पुढे सरसावलाय, समोर जाईल, पुन्हा दंडन करत लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड 18 धाबा. यावेळेला क्रॉस बॅटनिंग, वाह, कलात्मकता दाखवली नेत्रदीपक. ते फटाके वाजवतायत, षटकार चौकार आला तरी फटाके वाजवतायत, म्हणजेच काय, दोन्ही संघांना तेवढाच पाठिंबा देत आहेत. हे क्रिकेट मीडिया आमचे दर्दी प्रेक्षक आहेत आणि त्यामुळे ही गर्दी एक्सप्रेस मध्ये फलंदाज बसलीत, त्यांची बॅट आता तळपायला लागली आहे. यावेळेला अप्पर कट करायचं होतं पण बॉलला कट करत असताना गलीमधून काढलाय. या बॉल बद्दल पुढे टाकलाय बॉल, ओर पिच होता, त्याच्यावर हल्ला, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर करायचंय. स्ट्राईक इनला खेळतोय फलंदाज तयार. विकास साठी पुढचा चेंडू, अजून एक स्टार्ट मध्ये टाकलाय, तो पाठवलाय पार्किंग प्लॉट. समर्थ ओर दी विकेटनी पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अजून एक वेळा हा बॉल देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पाठवलाय. नो बॉलचा सिग्नल. बरंच पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. फ्रंट फुटला जात असताना ऑन साइडला टर्न केले, बॉलला क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, गलती से मिस्टेक. चेंडू सीमारे आझादबाई 11 पारगाव संघाने केली आहे. पुन्हा एकदा ओर पिच टाकलाय आणि त्यावर देखील दुसऱ्या इनिंग मध्ये पलटवार करण्याची क्षमता इजाज कुरेशीकडे आहे, त्याच्यावर भरपूर नजर असेल. 79 नंतर हा चेंडू देखील कव्हर्स मध्ये काढलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे.